सुप्रभात सकाळी 6:30च्या बातमीपत्रात मी वर्षा नलवडे देशमुख आपलं स्वागत करते। सुरुवातीची बातमी मोठी आहे कारण मिसिंग लिंकवरील दुसऱ्या बोगद्याच्या आधी दरड कोसळल्याचं कळतंय। पुण्याहून मुंबईला जाणाऱ्या मार्गावरती ही दरड कोसळलेली आहे। सुदैवाने या ठिकाणी कोणतीही जीवितहानी झालेली नाहीये। दरड कोसळल्यानं मिसिंग लिंक वाहतुकीसाठी पूर्णतः बंद करण्यात आलेला आहे। दुसरीकडे बोरघाटात पाणी साचल्यानं मुंबई पुणे एक्सप्रेसवे देखील बंद करण्यात आल्याचं सांगितलं जातंय। ही थेट दृश्य आपण बघतोय मिसिंग लिंकवरील दुसऱ्या बोगद्याच्या आधी या ठिकाणी दरड कोसळलेली आहे आणि आता त्या ठिकाणी दरड बाजूला करण्याचं काम सुरू आहे। या संदर्भातले अपडेट देतात रणजित जाधव आमचे प्रतिनिधी आहेत। रणजित, खरं तर आपण बघतोय काल रात्रीच्या सुमारास ही दरड कोसळलेली आहे। सध्याचे अपडेट्स काय आहेत या संपूर्ण मार्गावरचे? वर्षा, हवामान खात्याने इशारा जो आहे तो या ठिकाणी रेड अलर्ट दिलाच आहे। मात्र त्या आधीपासून म्हणजे 4-5 दिवसापासून मावळ परिसरात मोठ्या प्रमाणात जो आहे तो पाऊस सुरू आहे। त्याचाच परिणाम आपण पाहिलं तर रात्रीच्या सुमारास जे आहे ते पुणे मुंबई महामार्गावरील मिसिंग लिंकच्या दुसऱ्या बोगद्याच्या आधी जी आहे ती दरड कोसळल्यामुळे ती पुण्याहून मुंबईला जाणारी वाहतूक जी आहे ती बंद केली आहे। दुसरी खबरदारीचा उपाय म्हणून मुंबईहून पुण्याला येणारी वाहतूक देखील त्या मिसिंग लिंकवरून बंद करण्यात आली आहे। त्याचप्रमाणे त्याच्या बाजूचा रस्ता म्हणजेच बोरघाट जुना एक्सप्रेस वे जो आहे तो त्या ठिकाणी बोरघाटामध्ये मोठ्या प्रमाणात जो आहे तो पाऊस झाला। त्यानंतर त्या ठिकाणी मोठं पाणी जे आहे ते त्या ठिकाणी साठलेलं आहे। त्यामुळे मुंबईहून पुण्याला येणारी आणि पुण्याहून मुंबईला जाणारी दोन्हीही वाहतूक जी आहे ती पूर्णपणे बंद करण्यात आलेली आपल्याला एकूण पाहायला मिळाली। आपण पाहिलं तर मिसिंग लिंकच्या बोगद्याच्या आधी जी दरड कोसळली त्यावेळेस सुदैवाने एकही वाहन जे आहे ते त्या ठिकाणून जात नव्हतं। त्यामुळे मोठी दुर्घटना जी आहे ती टळली असं आपल्याला या ठिकाणी म्हणावं लागेल। मात्र गेल्या 4 ते 5 दिवसापासून सुरू असलेल्या पावसामुळे पुणे मुंबई म्हणजेच ओल्ड पुणे मुंबई महामार्ग जो आहे तो देखील पूर्णपणे बंद करण्यात आला आहे। कारण की आपण पाहिलं तर खोपोली असेल किंवा खालापूरच्या आसपास जे आहे ते मोठ्या प्रमाणात पाणी जुन्या पुणे मुंबई महामार्गावर आलेलं आहे। त्यामुळे मुंबई आणि पुणे जुना पुणे मुंबई असेल किंवा एक्सप्रेसवे असेल या दोन्हीवरील वाहतूक जी आहे ती पूर्णपणे आता ठप्प आहे। प्रशासनाने घराबाहेर असेल किंवा त्या रस्त्याला न येण्याचं आव्हान जे आहे ते केलेलं आपल्याला खूप पाहायला मिळते। निश्चितच रणजित, पुण्याहून मुंबईला आणि मुंबईहून पुण्याला जाण्यावरती संपूर्ण मार्गावरती दरड कोसळलेली आहे। सध्या ही दरड हटवण्यात आलेली आहे का? आणि जर का काही प्रवाशांना मुंबई पुणे प्रवास करायचा असेल किंवा पुणे मुंबई प्रवास करायचा असेल तर नेमक्या कोणत्या मार्गाचा वापर करावा? वाहतूक विभागाकडून नेमकं काय सांगण्यात आलेलं आहे? नक्कीच आपण पाहिलं तर ही दरड जी आहे ती काढण्याचं काम प्रशासनाकडून युद्ध पातळीवर सुरू आहे। मात्र सुरू असलेल्या पावसामुळे अनेक अडथळे जे आहेत ते या ठिकाणी येत आहेत। मात्र तू ज्या पद्धतीने सांगते की पुण्याहून मुंबईला किंवा मुंबईहून पुण्याला जाण्यासाठी कुठलाही मार्ग जो आहे तो आता या ठिकाणी नाहीये। त्यामुळेच माळशेज घाटातून जरी गेलं जायचं म्हणलं तरी त्या ठिकाणी देखील मोठ्या प्रमाणात पाऊस आहे। त्या ठिकाणी देखील वाहतूक कोंडी आहे। त्यामुळे पुणे मुंबई हा रस्ता जो आहे तो पूर्णपणे ठप्प आणि बंद झाला असंच म्हणावं लागेल। निश्चितच या संपूर्ण तर घडामोडी संदर्भातले अपडेट्स आपल्याकडून घेत राहणार आहोत रणजित। मात्र ही दृश्य आपण बघतोय काल रात्रीची दृश्य आहेत। दरड कोसळल्यानं मिसिंग लिंक बंद करण्यात आलेली आहे। शिवाय मुंबई पुणे एक्सप्रेसवे आणि पुणे मुंबई एक्सप्रेसवेवरची वाहतूक देखील बंद करण्यात आलेली आहे। त्यामुळे तुम्ही जर का पुण्याकडे जाण्याचा प्रवास करत असाल किंवा मुंबईकडे येण्याचा विचार करत असाल तर गरज असेल तरच घराबाहेर पडा, कारण या संपूर्ण मार्गावरची वाहतूक ही आता बंद करण्यात आलेली आहे। मुसळधार पाऊस पडतोय, माळशेज घाट परिसरात देखील मुसळधार पाऊस पडतोय। त्यामुळे महामार्गावरती काही ठिकाणी पाणी साचलेलं आहे। वाहतूक विभागाकडून खबरदारी घेतली जाते आणि त्याच अनुषंगानं या ठिकाणची वाहतूक ही पूर्णतः बंद करण्यात आलेली आहे। मिसिंग लिंकवरील ही दृश्य आहेत। दुसरा बोगदा आणि त्या दुसऱ्या बोगद्याच्या आधीच ही दरड कोसळलेली आहे। सुदैवाने या ठिकाणी रात्रीची वेळ होती, वाहनांची ये-जा कमी होती, त्यामुळे दुर्घटना कोणती घडलेली नाहीये। बोरघाटात देखील तिकडे पाणी साचलंय, त्यामुळे मुंबई पुणे एक्सप्रेसवे हा बंद करण्यात आलाय। मिसिंग लिंकवरील दुसऱ्या बोगद्याच्या आधी ही दरड कोसळलेली आहे। या संदर्भातले अपडेट्स आपण बघणार